नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे, कारण आपण कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये स्वामींच्या कुटुंबाचा एक भाग आहोत, बरोबर ना? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींनी सांगितलेले मोलाची एक गोष्ट. चला तर मग ऐकूया स्वामी काय सांगत आहेत ते. स्वामी म्हणतात, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक व्यक्ती होता. त्याचे 3 मित्र होते. त्यांची मैत्री खूप घनिष्ठ होती. ते एकमेकांना सुखात दुःखात साथ देत. या व्यक्तींच्या अखेरचा काळ जवळ आला होता. तेव्हा त्याचे 3 मित्र त्याला भेटायला आले. त्या माणसाने त्यांना प्रश्न विचारला, अरे मित्रांनो, तुम्ही माझी आयुष्यभर सोबत केली, तशीच सोबत मृत्यूनंतरही कराल का? पहिला मित्र म्हणाला, मी आयुष्यभर तुझी सोबत केली, पण आता माझा नाईलाज आहे. दुसरा मित्र म्हणाला, मी तुझी सोबत तुझे अंत्यविधी होईपर्यंत करेन, त्यानंतर मला सोबत करता येणार नाही. तिसरा मित्र म्हणाला, मी आयुष्यभर तुझी सोबत केली आणि मृत्यूनंतरही मी तुझी सोबत करेन. हे 3 मित्र कोण होते ठाऊक आहे का तुम्हाला? धन, कुटुंब आणि कर्म. धन तोवर तुमची सोबत करतं जोवर तुम्ही जिवंत असता. कुटुंब तोवर तुमची सोबत करतं जोवर तुमचे अंत्यविधी पूर्ण होत नाही. मात्र कर्म कर्म हे असे आहे जे मृत्यूनंतरही कायम तुमच्या सोबत असणार आहे. इतकेच काय तर तुमचा पुढचा जन्मही तुमच्या कर्मावरतीच अवलंबून असतो. तेव्हा कायम चांगले कर्म करा आणि स्वप्न अशी पहा ज्या स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार असेल आणि तोच विचार तुमचे चांगले कर्म घडवू लागतो. कर्म हेच अंतिम सत्य आहे, हे कधीच विसरू नका. बाळ, तुझे कर्म नेहमी चांगले ठेव. तुझे कर्म, तुझी पवित्रता किंवा तुझे विचार जेवढे चांगले असतील तेवढेच तुझं आयुष्यही सुंदर होईल. मित्रमैत्रिणींनो, स्वामींनी आपल्याला किती सोप्या आणि सरळ भाषेत समजावले आपल्याच्या आयुष्याचे गणित, बरोबर ना? स्वामींनी जे 3 मित्र सांगितले आहेत ते आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये आहेत. आपण कधी याचा विचार केला होता का? पण नाही, कारण ते विचार आपण करूच शकत नाही. ते विचार करू शकतात जी थोर संत मंडळी आहेत किंवा गुरुजन आहेत तेच, जसे की आपले स्वामी. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, स्वामींनी जी आपल्याला ही मोलाची गोष्ट सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण स्वामींचे विचार आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.